12वी बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजमध्ये केमिस्ट्री या विषयातील कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स या टॉपिकविषयी आज आपण बोलणार आहोत. कुठलीही रिॲक्शन अथवा न्यूमरिकल नसणारा आणि इतर कोणत्याही टॉपिकशी संबंधित नसणारा इंडिपेंडंट असा हमखास स्कोरिंग करणारा हा टॉपिक आहे. ह्यामध्ये अतिशय छोटे छोटे आणि डिस्क्रीट आर्टिकल जसे की क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस, क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स, IUPAC नोमेनक्लेचर आणि इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हे आर्टिकल जर आपण इंडिपेंडंट प्रिपेअर केले तर 1 मार्क्स क्वेश्चन, 1 लाइनर, MCQ आणि 2 मार्काचे आपले प्रश्न हमखास एनकॅश होतात. लॉंग आन्सर क्वेश्चनबद्दल जर बोलायचं झालं तर ह्या टॉपिकमधला आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, त्यासोबत व्हॅलेन्सी बॉन्ड थिअरी आणि CFT हे आर्टिकल्स आपण प्रकर्षानं प्रिपेअर केले पाहिजेत. व्हॅलेन्सी बॉन्ड थिअरी सारख्या आर्टिकलमध्ये हायब्रिडायझेशन, मॅग्नेटिक कॅरेक्टर आणि जॉमेट्री ऑफ मॉलिक्यूल तसेच CFT सारख्या आर्टिकलमध्ये कलर ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा अत्यंत वेटेजफुल असा कॉन्टेंट राहतो.